एक मोठी बातमी आहे। नागपूरसह परिसरामध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोती धान्य भिजून गेलंय। नागपुरातील कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोती धान्य भिजलं। 2 दिवसांपासून पावसाचा अंदाज असताना उघड्यावरती हजारो पोती धान्य ठेवलंच का, असा त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय। शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्या सुद्धा हजारो पोती धान्याची या अवकाळी पावसामुळे नासाडी झाली आहे। हवामान विभागाने सुद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून या दिवसामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला होता। मात्र त्या दृष्टीने तरी खबरदारी घेऊन या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी या धान्याच्या पोत्यांचा बंदोबस्त करायला हवा होता। मात्र अवकाळी पावसामुळे एपीएमसीतली हजारो पोती धान्य हे भिजून गेले, अक्षरशः ते वाया जाणार आहे। मात्र यावरती शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी हवामान विभागाचा पावसाचा अंदाज असताना देखील का काही ॲक्शन घेतली नाही, हा देखील त्यामुळे प्रश्न पडतोय। अधिक आपण बोलूयात, आमचे प्रतिनिधी नागपुरातनं उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, हवामान विभागाचा अंदाज असताना सुद्धा ही पोती का हलवली गेली नाही आणि आता तर नुकसान झालंय, काय त्याबद्दल? श्वेता, खरं तर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं एपीएमसी मार्केट म्हणून या नागपूरच्या कळमना बाजाराला ओळखलं जातं आणि इथं दररोज हजारो पोती जे आहेत ते शेतकऱ्यांची या दलालांकडे जे आहे ते विक्रीसाठी येत असतात। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते धान्याची साठवण करण्याचे जे काही शेड्स आहेत ते शेड्स अपुरे आहेत आणि जर त्याची विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांना नाईलाजाने तो त्यांच्या आणलेलं धान्य जे आहे ते उघड्यावर ठेवावं लागतं। आता आपण पाहतोय की या बाजारात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जितका सामान जे आहे ते या शेडमध्ये ठेवलेलं आहे त्यापेक्षा जास्तीचं धान्य जे आहे ते खुल्या शेडमध्ये ठेवण्यात आलं, म्हणजे खुल्या जागी ठेवण्यात आलेलं आहे। आणि रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते जे खुल्या जागेमध्ये ठेवलेलं धान्य होतं ते धान्य जे आहे ते ओलं झालेलं आहे। प्रामुख्यानं सध्या या एपीएमसी मार्केटमध्ये गहू असेल, चना असेल, सोयाबीन असेल यासारखे धान्य जे आहे ते विक्रीसाठी आलेले आहेत। धान्याला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना जो आहे तो आपला धान्य साठा इथं ठेवावा लागतो। शेडमध्ये जागा मिळत नाही आणि पर्यायी शेडमध्ये जागा मिळाली नाही तर तो सगळा धान्य साठा उघड्यावर असतो। आणि काल रात्री झालेल्या या सगळ्या अवकाळी पावसामुळे आता ते धान्य जे आहे ते ओलं झालेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी हे धान्य ओलं झाल्यामुळे जे आहे ते याला योग्य बाजारभाव मिळणार नाही आणि प्रसंगी यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। खरं तर हवामान विभागानं नागपूरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता गेल्या 2-3 दिवसापासून व्यक्त केली होती। पावसाचा येलो अलर्ट दिला होता। मग हा सगळा येलो अलर्ट असताना व्यापाऱ्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांना याची कल्पना दिली नाही किंवा व्यापाऱ्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांचा हा सगळा माल झाकून ठेवणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। काही व्यापाऱ्यांनी जे आहे ते ताडपत्री झाकून ही सगळी पोती कव्हर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या प्रमाणात हा माल असल्यामुळे जे आहे ते ताडपत्रीची अपुरी व्यवस्था होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा हे सगळं धान्य जे आहे ते ओलं झालेलं आहे आणि आता याचा मोठा भुर्दंड जो आहे तो शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळं एका बाजूनं इथं असलेले जे शेड्स आहेत ते शेड्स मोठे करावे जेणेकरून या बाजारात शेतकऱ्यांचा विक्रीला आलेला माल जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेडमध्ये ठेवता येईल आणि अशा पद्धतीचं नुकसान होणार नाही। तर दुसऱ्या बाजूनं जे इथले आडती असतात त्यांनी देखील शेतकऱ्यांना यांची पूर्वसूचना द्यावी अशी मागणी आता केली जाते। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।